नमस्कार मित्रांनो, मी किरण सावे आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आहेत थेट शेतामध्ये। तर मित्रांनो, गहू काढणी चालू तुम्ही पाहू शकताय। आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत। आता जरा थोडंसं ऊन कमी झालं, 5:30-6 वाजलेत। ऊन कमी झालं तर म्हटलं आपण एक व्हिडिओ घ्यावा, डेली ब्लॉगचा एक छोटासा। तर गहू काढण्याचं काम चालू तुम्ही पाहू शकता बघा। अजून तिकडे थोडा हिरो आहे, तो राहिलाय। आणि असं आपल्या गावाकडे पानभारे गहू नाही म्हणता येणार, पण टाकून देतो आपण गहू, तर त्यावेळेला येतो। तर आज गव्हाबरोबरच आपण व्हिडिओ कशासाठी स्टार्ट केला हे महत्त्वाचं तुम्हाला सांगतो। तर आपण व्हिडिओ आहे ना आपल्या ओंब्या करायच्यात, माहिती आहे का ओंब्या? तुला काय करायच्यात? ओंब्या करायच्यात। तर ओंब्या बरेच लोकांना आता जे गावाकडे जे राहतात त्यांना माहित असेल ओंब्या म्हणजे काय, पण जे बाहेरचे असतात ज्यांना माहित नसेल त्या ओंब्या सांगतो तुम्हाला। ओंब्या म्हणजे काय असतात, तर हे आपलं गहू आहे। तर ह्या गव्हाचं जे असं परिपक्व जे झालेलं बी असतं, म्हणजे पूर्ण पण असं नाही का, म्हणजे वाळून गहू पण झालेलं नाही आणि जास्त कवळं पण नाही, असं परिपक्व झालेलं पूर्ण 80-90% पीक झालेलं, त्याचं आपण ओंब्या करत असतो। तर ते आता आपण गहू बघा असं काढून ठेवले जागोजागी। तर आता त्याच्यात आपण ओंब्या करण्यात कसं ओंब्या करतात तुम्हाला दाखवतो मी, काय ओंब्या असतात ते बघा। चलो ए मम्मी, चले मम्मी, चल ना, कापून घे रे तू, नुसतं टाइमपास चालय, काम कमी बघते व्हिडिओ सारखं। मी आलो पाहिजे। तर मित्रांनो, आता ओंब्या करण्यासाठी आम्ही तयारी केलेली बघा, तुम्ही पाहू शकताय। तर ओंब्या करण्यासाठी पहिल्यांदा लागते यंग। यंग म्हणजे आता हे पण तुम्हाला सांगतो, आपल्या गावाकडे याला यंग म्हणतात। यंग म्हणजे आपले झाडं जे असतात, जे सुकलेले वगैरे, किंवा जे आपण झाडं छाटतो की त्यांची वाढ चांगली व्हावी त्यासाठी छाटतो, आणि त्याचंच हे गवत म्हणा किंवा पाला पाचवा म्हणा, त्याला यंग म्हणतात आमच्या इकडं। तर यंग आता मस्त की हे गहू आहेत। तर चला, आणि आता माचीस कुठे गेली रे आपली? ही माचीस। तर आता मस्तपैकी आपण हे पेटवायचं आणि त्याच्यावरती मग हे धरायचं। तर इथं काढलंय, इथे हा बघा, अशा प्रकारे धरलं जाते। हा बघा, आग लावली जाते आणि अशा प्रकारे धरलं जातं, पाहू शकताय। ते अशा जेव्हा आपण उष्णतेवरती आगीवरती धरतो त्यावेळेला ते असं जाऊन खाली पडतं आणि मस्तपैकी शिजलं जातं। मोठी शेकोटी झाली बा। जास्त उष्णता झाली, जास्त आग झाली, त्यामुळं टाकून दिले यांनी। त्याला आपण दुसरं काहीतरी पर्याय करला होता का, जरा थोडं पेटवला होता, तो एकदम पेटवला आहे ना। अशी बोलणी काय लागतात तुम्हाला व्हिडिओ दाखवायच्या नादात। आम्ही सगळे मस्त करतोय बघा, शेतकरी, ब्रँड शेतकरी बघा। आणि बघा खाली पडल्या बघा, दिसू शकते बघा, पूर्ण अशा खाली पडल्या जातात, या भाजले जातात नाही का बघा। या बघा पूर्ण आगीमध्ये आणि मस्तपैकी छान असे भाजले जातात ते। हे पहा मित्रांनो, आता बघा हे ओंबे आपल्या झालेले आहेत तयार। तर अशा प्रकारे बघा भाजून होतात बघा। तर याच्यात असे जे गव्हाचे दाणे असतात ते खूप छान असे लागतात भाजल्यावरती, हे बघा बघा। तर आता पूर्ण जळतील म्हणून असे पसरून ठेवले आपण वावरामध्ये, हे बघा। आता मित्रांनो बघा पूर्ण आता परिपक्व झालेले आहेत छानपैकी, आणि आता आपण हे वेचून घेतो या सुपामध्ये। सूप आणलेलं बघा, अशा प्रकारे आता वेचून घ्यायचे, आणि मग त्याच्यानंतर कशा असतात वगैरे आतमध्ये कसे दाणे ते तुम्हाला दाखवतो। हात पूर्ण असे काळे होऊन गेलेत। तर चला आता आपण वेचून घेऊया पटापट। अविनाश आणि मी वेचतो आता। मित्रांनो, इथं गहू कापता कापता ऍक्सिडेंट झालेला आहे एक छोटासा। मनीषा साबळेचं बोट कापले गेलेलं आहे,
आणि ती बघू शकता तुम्ही कशी रडते. मनीषा साबळे तोंड दाखवा तुमचं. आम्हा 1 मिनिट रडते ती खरोखर ओरिजिनल रडते. ओ माय गॉड रगत आलं जास्त कापले. आता आपलं गावरान पद्धतीने मशेरी बसवलेली. थांब तू हलू नको थांब जरा. दाब तिथं दर दाब जरा रक्त थांबेल मध्ये. तर मित्रांनो काम करताना सावधानतेने करत जावा. हे असं दुखापत होते. विळा लागलाय हे बघा हा विळा. तर मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकताय एवढ्या अशा ओंब्या झालेल्या आहेत तयार. ह्या बघा एवढ्या अशा ओंब्या आपण तयार केलेल्या आहेत. आणि आता अविनाश दाखवले कशा खातात ते. ह्या बघा असं ओंबी घ्यायची आणि अशी मस्तपैकी चोळायची ती. अशा चोळायच्या बघा. अशा चोळून फुकायचे अशा मस्तपैकी फुगरे. आणि बघा बघा असे गहू निघतात बघा. हे गहूच आहेत एक प्रकारे. यालाच आपण ओंब्या बनतो. आणि मस्तपैकी आता ते खायचे अशा प्रकारे ओंब्या. हा बघा त्या खाल्या कशा लागल्या रे. कशात भाऊ काय तोंड नाही का. कशात चांगलं 1 नंबर 1 नंबर. आणि खरंच म्हणजे असं नाही की तो बाळा सांगतो 1 नंबर. खरंच चांगल्या असतात खाण्यासाठी. आणि असं कधीतरी रानातल्या वस्तू खाव्यात. बघा हे बघा बघा हा गहू लगेच याच्या ओंब्या पण आम्ही बनवल्या. तर चला मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिली त्यामुळे खरंच मनापासून सर्वांचं धन्यवाद. आणि अशाच आपल्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आणि आपण भेटूया अशाच पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या. ओके तोपर्यंत आता आम्ही ओंब्या संपवतो. बाय बाय मित्रांनो.